छत्रपती संभाजीनगरच्या बोगस IAS कल्पना भागवत या प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर येते। कल्पना भागवतचे अनेक कारनामे समोर आलेत। पद्मश्री मिळवून देते असं म्हणून अनेक नेत्यांची तिने फसवणूक केली आहे। छत्रपती संभाजीनगर, अमरावती, हिंगोली, अहिल्यानगरच्या नेत्यांना फसवण्यात आलंय। कल्पना भागवत अनेकांना पद्मश्री आणि राज्यसभा देण्याची ऑफर देत होती। डिम्पी हरजाई हा कल्पना भागवतला ऑफर देत होता आणि कल्पना लोकांकडून पैसे उकळत होती। कल्पनाच्या संपर्कात असलेल्या 28 जणांना आता नोटीस पाठवण्यात आली। मी काही पद्मश्री वगैरे मिळवून द्यायला मी काही एवढी मोठी आसामी नाहीये की मी पद्मश्री मिळवून देईल। मी फक्त एक छोटीशी मला जे काही सुचलेलं आहे तेवढं, पण मी खोटं काम काही केलेलं नाहीये एवढं मला माहिती आहे। 19 कोटीचा चेक तो काही मला बाय हँड मिळालेला नाहीये, तो व्हॉट्सअपवरून त्याची प्रिंट आउट घेण्यात आलेली आहे। बरं, त्या किती पैसे घेतले खासदाराकडून तुम्ही? घेतले नाही, त्यांनी मला मदत केली आहे। ते माझे दादा आहेत, नागेश दादा। असे किती दादा आहेत तुमचे? रमेश अण्णामुळे तो दत्तात्रय शेटे यांचे जवळचे व्यक्ती आहेत ते। बरं, त्यांनीच मला ओळख करून दिली होती। दत्तात्रय शेटे डिम्पी कोण आहे? डिम्पी मला माहिती नाही, पण काल असं मी असं ऐकलं की चला बस झालं, बस अशरफ चला। अशरफ अफगाणचा आहे, तुमचा मित्र आहे? माझा फ्रेंड।